Hello student, I will continue the next part of On Saying Please essay by A.G. Gardiner. Next paragraph. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. Haughty having a high opinion of oneself and often a low opinion of others. म्हणजे हॉटी पर्सन मीन्स घमेंडी, त्याला प्राऊड असलेला घमेंडीखोर व्यक्तीला आपण हॉटी म्हणतो. इथं काय म्हटले, आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. इथं लेखक सांगतात, A.G. गार्डिनर म्हणतात, एखादी व्यक्ती माझ्याशी अनसिव्हिल मिसबिहेव करत असेल तर मी त्याच पद्धतीने त्याच्याशी बिहेव करू शकतो. पण त्या व्यक्तीनं जर माझ्यावरती किंवा मी त्याच्यावरती एखादा व्हायलंट केला, एखादा हिंसा केली तर त्यापासून मला बचाव करण्यासाठी लॉ हा मला प्रोटेक्ट करतो, रिटॅलिएशन करतो. आणि त्यानंतर ते म्हणतात, आय मे बी हॉटी or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. या ठिकाणी गार्डिनर म्हणतात, जर मी या ठिकाणी बुरिश एखाद्याशी रूड बिहेव केलं किंवा एखाद्याशी मी डिस्कर्सिव्हनं वागलो तर कुठल्याही प्रकारचा मला पेनल्टी बसत नाही, कुठल्या प्रकारची मला शिक्षा होत नाही आहे. फक्त एवढंच होतं की त्यामध्ये की मला इल मॅनर्ड फेलो की मॅनरलेस आहे, इल मॅनर्ड फेलो एवढंच माझ्या नावावर एवढ्याच नावानं माझं नाव ओळखलं जातं. त्यानंतर ते म्हणतात, द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज ऑर टू ॲट्यून माय वॉइस टू अदर पीपल्स सेन्सिबिलिटी अँड मोर दॅन इट सेज that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. या ठिकाणी इथं लेखक सांगतात की लॉ डज नॉट कंपेल मी टू से, म्हणजे इथं कंपेल मीन्स फोर्स. कुठल्या प्रकारचा लॉ किंवा कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की मी प्लीज म्हणावं और किंवा की अट्यून माझ्या अट्यूनमध्ये माझ्या व्हॉईसमध्ये की मी इतरांच्या सेन्सिबिलिटीचा किंवा त्यांच्या सेन्सेशनचा मी विचार करावा असं कुठल्याही कायद्यामध्ये नाही आहे. म्हणजे मी कोणत्याही पद्धतीनं मी बिहेव करू शकतो, पण कायद्यामध्ये या पद्धतीचं आपण बिहेव करू नये किंवा त्या पद्धतीचं करू नये असं कुठंही कायदा आपल्याला सांगत नाही आहे. आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टॅच और डाय माय हेअर और विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. इथं कुठंही कायदा सांगत नाही आहे की मी माझ्या मुस्टॅच क्लीन केल्या पाहिजेत, वॅक्स केल्या पाहिजेत किंवा माझ्या केसांना माझ्या हेअरनं मी डाय लावला पाहिजे किंवा विअर रिंगलेट डाऊन माय बॅक. आणि जी रिंगलेट आहे मी उलटी घालू कशी घालू किंवा मी कशी घालावी यामध्ये लॉ मला कुठेही सांगत नाही आहे. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसिरेशन ऑफ अवर फिलिंग ॲज अ केस फॉर द कॉम्पन्सेशन. आणि त्याच्यासाठी किंवा माझ्या त्याचा इम्पॅक्ट माझ्या फिलिंगवर झाला आहे, माझ्या भावनेवर झाला आहे, पण त्याचं कुठल्याही प्रकारचं कॉम्पन्सेशन नुकसान भरपाई आपल्याला कायदा देत नाही आहे. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दिस मॅटर. इथं आपल्याला कायदा किंवा लॉ यामध्ये कुठल्या प्रकारची तरतूद नाही आहे की आपल्याला एखादं नैतिक किंवा बौद्धिक आपलं डॅमेज झालं किंवा त्यामध्ये आपली कुठलं नुकसान भरपाई झाली तर कायदा त्या मॅटरमध्ये इंटरफेअर करत नाही आहे किंवा त्याचे आपल्याला भरपाई त्या मॅटरची देत नाही. म्हणजे देअर इज नो अलाउन्स फॉर द मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दिस मॅटर. किंवा एखाद्याला जर फिजिकल इंजुरी झाली तर त्यामध्ये कायदा हेल्प करतो, पण मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज झालं तर त्यामध्ये कायदा कुठल्याही प्रकारचे काही करू शकत नाही, कोणत्या प्रकारची हेल्प करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॅरामध्ये
दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लेजिबल. आता त्या पद्धतीचं डॅमेज हे निग्लेजेबल आपण करू शकत नाही आहे किंवा निग्लेक्ट किंवा अवॉइड करू शकत नाही, कारण त्याचा जो इम्पॅक्ट झालेला असतो एखाद्या व्यक्तीच्या मिसबिहेवियरचा आपल्या भावनेवर, मनावर जो खोलवर परिणाम झालेला आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आहे. इट इज प्रोबॅबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the sins for which he could have got a legal redress. तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की यामध्ये जे लिफ्टमॅन आहे, लिफ्टमॅनला अतिशय ॲक्युटली, अतिशय तीव्रपणे या ठिकाणी हा लिफ्टमॅन हा जर सोशल स्टँडिंग जर त्याचा स्टेटस जर कमी असेल तर जी समोरची व्यक्ती आहे किंवा त्या व्यक्तीनं त्या पद्धतीचं बिहेव तिथं करता कामा नये. म्हणजे या ठिकाणी लिफ्टमॅन काय म्हणतात तिथं की इट इज द प्रोबॅबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट. पण त्या पॅसेंजरच्या बिहेवमुळं लिफ्टमॅनला हर्ट झालेलं आहे. आणि बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. आणि जर स्लर त्याच्या कामाचा दर्जा जर लो लेवलचा असला म्हणून समोरच्या व्यक्तीने त्या पद्धतीचे बिहेव करता कामा नये. ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन हिज शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिट्रेस. तर त्या ठिकाणी त्याच्या पायावर एखाद्याने किक मारली, लाथ मारली तर त्यावरती लिगली रिट्रेस आहे, त्यावर कायदा हेल्प करू शकतो. पण एखाद्याची भावना, मन जर आपल्या बोलण्यातून दुखवलं गेलं तर त्यामध्ये कायदा कुठल्याही प्रकारची हेल्प करू शकत नाही. परंतु एखाद्याला किक मारली, आपण लात मारली, त्याला एखादी इंजुरी झाली, फिजिकल इंजुरी झाली तर त्यामध्ये आपल्याला कायदा इथं मदत करू शकतो. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे बट द पेन ऑफ वुंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर आवर व्हॅनिटी मे पॉयझन अ होल डे. या ठिकाणी हे जे आपल्याला एक सेंटेन्स दिलेलं आहे, अतिशय सुंदर पद्धतीचं हे सेंटेन्स दिलेलं आहे. यामध्ये या सेंटेन्समध्ये आपल्याला लेखक सांगतात द पेन ऑफ अ किक ऑन द शिन सून पासेस अवे. म्हणजे एखाद्या त्या व्यक्तीनं जी लात मारलेली आहे आपल्या मांडीवर ती पटकन सून अवे, पासेस होऊ शकते, विसरू शकतो आपण अवे. But the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. पण एखाद्या व्यक्तीनं ती जखम जर आपल्या सेल्फ रिस्पेक्ट, आपल्या आत्मसन्मानाला किंवा सेल्फ इस्टीम, त्याच्या आत्मसन्मान किंवा त्याच्या प्राईड जर दुखवला गेला असेल तर दिवसभर, पूर्णपणे दिवसभर त्याच्या मनामध्ये एखाद्या पॉयझनसारखी ते मनामध्ये भिनू शकते. म्हणजेच इथं काय म्हणायचं आहे, लेखकांना सांगायचं आहे, इथं गार्डिनर यांना सांगायचं आहे, एखाद्या व्यक्तीला आपण फिजिकली जर आपण त्यांना मारलं गेलं, त्यांना फिजिकल दुखापत झाली तर ती पटकन विसरू शकतात. पण एखाद्या व्यक्तीच्या मनावर, त्याच्या मनाला, त्याच्या सेल्फ रिस्पेक्टला जर कुठंतरी लागलं, त्याला पेन झाली तर ती आपण विसरू शकत नाही. आणि पूर्ण दिवसभर एखाद्या विष किंवा पॉयझनप्रमाणे दिवसभर आपल्या मनामध्ये ते राहून जातं. आणि पुढे यामध्ये म्हटलेलं आहे आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाय द रिलीफ ऑफ द थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज ओन्ड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर अँड विजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रेस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की द आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅनच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. डिनायड द रिलीफ ऑफ द थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज ओन आउट ऑफ द लिफ्ट. त्याने जर त्या व्यक्तीला लिफ्टमधून जर बाहेर फेकला असेल, ढकलला असेल, पण तर ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर, आणि त्याचा जो इन्सल्ट झाला होता लिफ्टमॅनचा तो विसरू शकत नव्हता. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रेस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगायचं आहे, जर
त्या लिफ्टमॅननं त्याच्या मनावर झालेली जी जखम होती ती त्याच्या वाईफला ती भेटेपर्यंत त्याच्या ती लक्षात राहिली गेली होती आणि ह्यामध्ये थोडंसं तो बॅलन्सिंग करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करत होता. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन द बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. ह्या ठिकाणी सांगितलं जातं की काही गोष्टी अशा असतात की आपण त्या फ्यू थिंग्स छोट्याशा वाटतात, पण ज्या बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स, पण बॅड स्वभावामुळं किंवा बॅड त्याच्या वाईट अशा नेचरमुळं किंवा त्याच्या सवयीमुळं त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या व्यक्तीवर अतिशय वाईट असा होत असतो. आणि त्यासाठी इथं आपल्याला अतिशय एक सुंदर असं एक उदाहरण दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे, वेन सर अँथोनी ॲब्सोलेट बुलेट कॅप्टन ॲब्सोलेट द लॅटर वेंट आउट अँड द बुलेट हिज मॅन फॅग वेंट आउट द डाऊनस्टेअर अँड किक्ड द पेज बॉय. आपल्याला ही जी एक घटना दिलेली आहे, ही घटना आपल्याला द रायव्हल या 1775 ही जी विनोदी कथा आहे त्यामध्ये बाय शेरडियन ह्या लेखकाने त्यातला एक प्रसंग दिलेला आहे. त्यातला ॲक्ट क्रमांक 3 आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे ह्यामध्ये एक तो प्रसंग आपल्याला इथं दिलेला आहे की ती चेन कशा पद्धतीची असते किंवा आपण एखाद्या व्यक्तीला बोलल्यानंतर ते कुठंपर्यंत जातं किंवा त्याचा इम्पॅक्ट कुठंपर्यंत जाऊन पोहोचतो हे आपल्याला ह्या उदाहरणातून दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं जे आपल्याला ह्यामधलं कॅरेक्टर आहे सर अँथोनी ॲब्सोलेट, हे कोण आहेत ते बॉस आहेत. त्यानंतर सेकंड आहे कॅप्टन ॲब्सोलेट. त्यानंतर जे नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टर ह्यामध्ये दिलेलं आहे फॅग, आणि फॅग हा कोण आहे सर्वंट आहे. आणि त्यानंतर पुढे दिलेला आहे ऑफिस, त्यानंतर पेज बॉय. अशा आपल्याला 4 व्यक्ती ह्या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला हा प्रसंग सांगितला आहे की वेन सर अँथोनी ॲब्सोलेट बुलेट कॅप्टन ॲब्सोलेट द लॅटर वेंट आउट अँड द बुलेट हिज मॅन. म्हणजे सर अँथोनी ॲब्सोलेटला त्यांच्या ह्याच्यामधला जे एम्प्लॉय आहे कॅप्टन ॲब्सोलेट हा त्यांना गुड मॉर्निंग म्हणत नाही आहे. म्हणून काय होतं, द लॅटर वेंट आउट अँड द बुलेट हिज मॅन. नंतर फॅग वेर अपॉन, ते त्यांचा राग कुणावर काढतात तर त्या एम्प्लॉयवर, तो फॅग हा. आणि यामध्ये कॅप्टन ॲब्सोलेट हा आपला राग कोणावर काढतात तर त्या फॅगवर काढतात, फॅग या सर्वंटवर काढतात. आणि त्यानंतर वेर अपॉन फॅग वेंट आउट द डाऊनस्टेअर अँड किक्ड द पेज बॉय. आणि जो फॅग हा सर्वंट आहे त्याचा राग कोणावर काढतो तो त्या पेज बॉयवर, आणि त्याला किक मारून डाऊनस्टेअर किंवा खाली पाडलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारची इथं चेन दाखवलेली आहे. म्हणजे सर अँथोनी यांना त्यांचा जो एम्प्लॉय आहे ते गुड मॉर्निंग म्हणलेलं नाही आहे, म्हणून राग कुणाला आलेला आहे त्यांच्या सर अँथोनी ॲब्सोलेटला. त्यानंतर पुढं काय झालेलं आहे, कॅप्टन ॲब्सोलेट यांनी काय केलेलं आहे, हा राग कुणावर काढलेला आहे त्याच्या सर्वंटवर, आणि सर्वंटनं काय केलेलं आहे पेज बॉयवर. म्हणजे याचा एक प्रकारची इथं आपल्याला चेन दिसून येते. आणि त्यानंतर प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉय who had not said good morning and to him because the himself had been henpecked or the breakfast by his wife, to whom the cook has been insolent because the housemaid had answered her back. आता आपल्याला ह्या ठिकाणी एक उदाहरण दिले, त्याच पद्धतीची अवस्था किंवा त्याच पद्धतीची चेन कुठं झालेली आहे तर या लिफ्टमॅनच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारची ही चेन झालेली आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर यामध्ये ते म्हणतात की द प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप द लिफ्टमॅन. आणि लिफ्टमध्ये जी व्यक्ती येते, जे बॉस येतो, जो साहेब येते किंवा जी पॅसेंजर आहे ती व्यक्ती काय करते तर त्या लिफ्टमॅनला फक्त टॉप म्हणते, प्लीज म्हणत नाही. का तर या ठिकाणी का म्हणत नाही आहे तर एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग. म्हणजे जी व्यक्ती बॉस आहे, पॅसेंजर आहे, त्या पॅसेंजरला त्याचा एम्प्लॉई गुड मॉर्निंग म्हणलेला नाही आहे. म्हणून काय झालेलं आहे या ठिकाणी की
ती व्यक्ती त्या लिफ्टमॅनला प्लीज म्हणली नाही. अँड टू हिम, याची चेन पुढं कंटिन्यू होते. टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन पेक्ड ॲट अ ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ अँड टू हुम द कुक. ज्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या एम्प्लॉयला त्याच्या वाईफनं जे ब्रेकफास्ट करताना तो व्यवस्थित किंवा नीट झालेला नाही आहे, त्याचा राग काय केलेला आहे की बॉसवर काढलेला आहे. बॉसला गुड मॉर्निंग म्हटलेलं नाही आहे. आणि त्यानंतर त्या वाईफवर काय झालं असतं, टू होम द कुक हॅड बीन इन्सोलेंट. इथं आपल्याला वरतीला आहे इन्सोलेंट म्हणजे रूड, म्हणजे व्हेरी रूड बिहेव करणं. बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. म्हणजे यामध्ये कुक आणि हाऊसमेड ह्या दोघांमध्ये एकमेकामध्ये थोडंसं मिसबिहेव झाल्यामुळं त्याचा राग त्या वाईफवर होतो. आणि याचा इम्पॅक्ट पुढं कुठं होत असतो की बॉस किंवा तो पॅसेंजर त्या लिफ्टमॅनला प्लीज म्हणत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक प्रकारची इथं काय दिलेलं आहे, चेन दिलेलं आहे. आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये वावरत असतो, घरामध्ये एखाद्या व्यक्तीने थोडंसं मिसबिहेव केलं किंवा थोडं त्याचा परिणाम दिवसभर आपल्या मनामध्ये तो राहून जात असतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या इतर कामावर पण सतत होत असतो. इथं आपल्याला 2 उदाहरणं देऊन इथं समजावून सांगितलेलं आहे.